आज भारत पाकिस्तानचा सामना आहे आणि या सामन्यावरून शिवसेना ठाकरे यांचा पक्ष आक्रमक झालेला। आपल्यासोबत अखिल चित्रे आहेत, शिवसेनेचे नेते आहेत। तुम्ही एक पत्र लिहिलेलं आहे एका खाजगी एंटरटेनमेंट वाहिनीला, ज्यावरून हा सामना प्रसारित होणार। काय नेमकं यामध्ये पत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि तुम्ही सूचक इशारा सुद्धा दिला, हा इशारा काय काय त्यांचा जो काय चॅनलचा माज वाढलेला आहे। कालपर्यंत आम्ही असं त्यांच्या प्रति सहानुभूतीने वागत होतो, कारण त्यांनी ते ब्रॉडकास्टिंग राईट्ससाठी पैसे दिले असतील, जे फॉरफिट होतील त्यांना ICC BCCI कडनं ते पैसे परत मिळणार नाही, वॉट एव्हर रिझन्स असतील। परंतु आज जो त्यांनी प्रकार केलेला आहे, निर्लज्जपणाचा कळस आहे। भारतीयांच्या जखमावर मीठ त्यांनी टाकण्याचं काम केलेलं आहे। त्यांनी आज एक व्हिडिओ प्रसारित केला आहे त्यांच्या प्रमोशनसाठी, आणि त्यांच्या मार्केटिंग टीमला जर हे वाटत असेल की हे खूप क्लेवर स्ट्रॅटेजी आहे, तर ही क्लेवर स्ट्रॅटेजी नसून तर अत्यंत थर्ड ग्रेड प्रकारची ही स्ट्रॅटेजी आहे। त्यांचं असं म्हणणं आहे त्या व्हिडिओमध्ये की पूरा देश इस मैच को विरोध कर रहा है और पूछ रहा है कि इंडिया पाकिस्तान मैच होगा कि नहीं, इसको करारा और वायरल जवाब मिलेगा। काय करारा आणि व्हायरल जवाब देणार आहे ते त्यांनी हे विसरू नये की आज एका दिवसाच्या या लाचारपणासाठी, एका दिवसाच्या TRP साठी जे काही 2-3 तासात ती मॅच संपेल, त्यांना जी काही TRP मिळेल ती मिळेल, पण वर्षानुवर्ष आणि यापुढे देखील सोनी चॅनलमध्ये जे काय त्यांचे चॅनल्स असतील इतर, त्यांना सगळ्यात जास्ती TRP हे कोण देतं, तर हे भारतीय देतात। आणि ह्या पुढच्या TRP बद्दल त्यांनी विचार करावं। आणि असंच जर अतिशहाणपणा हे सोनीवाले करत असतील तर त्यांनी हे विसरू नये की त्यांचं चॅनलचं ऑफिस हे मुंबईत आहे। पण बरीचशी टीका टिप्पणी होऊ लागलेली आता। तुम्ही आंदोलन सुद्धा आज सकाळी केलं, TV फोडण्यात आला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर सुद्धा महिलांकडून पाठवण्यात आलेला आहे। पण सत्तेतले काही प्रमुख नेते ते आता टीका करतात, उद्धव ठाकरेंवर पण करतायत, त्यानंतर आदित्य ठाकरेंवर पण करतायत। बावनकुळेने टीका केली आहे की उद्धव ठाकरे ऑपरेशन सिंदूरच्या वेळी लंडनला पर्यटन करत होते, देशाची काळजी असती तर भारतात आले असते। याला म्हणतात निर्लज्ज सदासुखी। काय एकतर त्यांनी हे जे काही घडलं, पहलगामचा जो काही प्रकार घडला, त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी हे टुर्नामेंट व्हायला दिली, आणि त्यावर काय म्हणालं सरकार की BCCI एक स्वतंत्र ऑर्गनायझेशन आणि ते करत आहे। ह्यांना लाजा पण वाटत नाही खोटं बोलायला। BCCI इकडे या राष्ट्रात क्रीडा मंत्री सांगू शकत नाही की ही मॅच होणार नाही। पाकिस्तान आपल्याबरोबर इथे इंटरनॅशनल मल्टीलॅटरल टुर्नामेंट हॉकीची खेळलं नाही, मग इंडियाला काय गरज होती हे खेळण्यासाठी? काय याच्यात काय साध्य होणार होतं आपल्याला? मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, हे एशिया कपमध्ये इंडियाला मिळणारा रेव्हेन्यू आहे ₹0, आणि या मॅच खेळल्यामुळे पाकिस्तानला मिळणारा रेव्हेन्यू आहे जवळपास ₹200 करोड। हे एस्टिमेटेड कॉस्ट आहे जे ICCने जाहीर केलेलं आहे। मग काय करायचं आहे BCCIला? आणि हे जे काय सो कॉल्ड हे लोक जे सकाळपासून बँड वॅगन वाजवत आहेत, ह्यांचं भाजपाचं काय म्हणणं आहे की पाकिस्ताननी ते सगळे पैसे कमवावे क्रिकेटनी, कारण दुसरं तर त्यांच्याकडे काही स्रोत नाही पैसे कमवायचा, आणि त्यांनीच ते पैसे घेऊन आर्म्स अम्युनिशन घेऊन आपल्यावर हल्ला करावं, हेच का ह्यांचं राष्ट्रप्रथम? आणि ह्यांच्या गृहमंत्र्यांचा मुलगा जय शहा ICCचा अध्यक्ष आहे, कोण इंटरनॅशनल, कोण इंग्लंडचा चार्ल्स फाल्स असला असतं तर आपण समजू शकतो, पण हा भारतीय असून हे राष्ट्रीय प्रथम भारतीयत्व बोलणार आणि स्वतःच्या मुलाला काय धडे दिलेले आहेत का भारतीयत्वाचे? ICCचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ही मॅच थांबवता त्यांना आली नसती? पण अजित पवार पण म्हणताय की खेळाच्या दृष्टिकोनातून पहा, भावनिक करू नका मुद्दा। अच्छा, भावनिकचा काय विषय आला याच्यात? हरभजन सिंग हे काय राजकारणात नाही ना, कुठल्याही राजकीय पक्षात नाही ना। हरभजन सिंगने काय भूमिका मांडली? ह्याच्या आधी आकाश चोप्राने काय भूमिका मांडली? क्रिकेटर्स काय म्हणतायत? देशाची भावना तुम्हाला कळत नाही, कारण तुम्ही वोट चोरी करून आलेला आहे, म्हणून तुम्हाला काय जनतेची खरी भावना काय त्याची काय पडली नाही, तुम्हाला काय माहीत नाही, तुम्ही लोकांना गृहीत धरलंय। तुम्हाला वाटतं की आम्हाला हमें जो सही लगे वो कायदा। नक्कीच तुम्ही वोट चोरीचा मुद्दा या ठिकाणी घेतला। EVM बद्दल प्रात्यक्षिक नाशिकच्या राष्ट्रवादी शरद पवार यांच्या मेळाव्यामध्ये दाखवण्यात आलं, आणि वोट चोरी कसं होतं त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा त्या ठिकाणी दाखवण्यात आलं। कसं पाहता याकडे एकंदरीतच? कारण नक्सलाईटने पण आता एक परिपत्रक काढलं आहे आणि म्हटलंय की महाराष्ट्राची जी विधानसभा आहे ती वोट चोरी करून जिंकली आहे। आता काय आहे ना, राहुल गांधी साहेबांनी पण दाखवली होती, त्याच्यानंतर इतर वेगवेगळ्या भागातनं आपल्याच मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रतिनिधी दाखवत होते की कशा प्रकारे तिकडे वोटर्स वाढवण्यात आले, चुकीचे वोटर टाकण्यात आले, एकाच नावाचे 100 माणसं टाकण्यात आलेले, असे वेगवेगळे प्रकार माध्यमातून आले। आज पवार साहेबांच्या पक्षाने देखील त्या प्रकारे हे दाखवले। पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की खरोखर झोपलेल्या माणसाला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला काय उठवणार? आता त्यांनी वोट चोरी केली आहे, त्यांना माहिती आहे ते चोर आहे, त्यांना कितीही आपण सांगितलं की तुम्ही चोरी केली आहे तर ते मान्य करणार आहे का? पण महत्त्वाचा विषय आहे की महाराष्ट्राची जनता असो किंवा देशाची जनता असो, हे कळणं गरजेचं आहे की कशा प्रकारे चोरी करून हे आपल्या डोक्यावर बसलेले आहेत।
हे काय सरळ मार्गाने आलेले नाहीत. नक्की जेव्हा कॅम्पेन सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून देवा तूच सांग असं कॅम्पेन सुरू केलं जाते. तुम्ही पण असं काही कॅम्पेन सुरू करण्याच्या विचारात आहात का? आता देवच महाराष्ट्राला वाचवू शकतो, पण खरा देव, कारण हे जे काय स्वतःला देव भासवायच्या ह्याच्यामध्ये आहेत, त्यांची जी काही संकल्पना आहे, त्यांच्या आजूबाजूचे लोक जे आहेत, आमदार जे त्यांच्या आशीर्वादाने झाले आहेत, त्यांनी देवाभाऊ देवाभाऊ हे बोलायला सुरू केलं आणि ते स्वतःला देवच समजू लागले जणू काय. आता ते ना जरा देवत्व बाजूला ठेवून त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी कार्य करावं, हेच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन कमलेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.